नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त थंडगार अशी सोलकढी कशी बनवायची ते बघणार आहोत। सोलकढी हा कोकणी पदार्थ आहे। कोकम आणि नारळाच्या दुधापासून सोलकढी बनवल्या जाते। चवीला अप्रतिम, तसेच सोलकढी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे। उन्हाळा सुरू झाला की आहारात अनेक बदल होऊ लागतात। पोटाला जास्तीत जास्त थंडावा देणारे, पचनास मदत करणारे आणि शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करणारे असे पदार्थ आहारात आणले जातात। सोलकढी हा असाच एक पदार्थ आहे। चला तर सुरुवात करूया। इथं मी एक मोठा ओला नारळ फोडून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर अर्धा इंच अद्रक, 4 लसूण पाकळ्या। हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी सुद्धा करू शकता। इथं कमी तिखट असल्यामुळे मी 2 घेतल्या। 2 चमचे साखर, त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। इथं बीटचा तुकडा घेतलेला आहे, ऑप्शनल आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा जिरे घ्यायचं आहे। त्यानंतर 10 ते 12 कोकम मी गरम पाण्यामध्ये अर्धा तास पूर्वी भिजत ठेवले होते। यामुळे कोकमचा रस खूप छान निघतो। कोकणातील हा पदार्थ असला तरी प्रत्येक ठिकाणी त्याची बनवण्याची पद्धतही थोड्याफार प्रमाणात वेगळी आहे। त्यानंतर मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये ओलं नारळ, त्यानंतर बाकीचं सर्व साहित्य यामध्ये घालणार आहोत। यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। पाणी घातल्यामुळे नारळाचं दूध छान निघतं। सोलकढीला मस्त गुलाबी कलर येण्यासाठी आपण छोटासा तुकडा बीट घालणार आहोत। बीट घालणं टोटली ऑप्शनल आहे। जर तुम्हाला बीट घालायचं नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। सर्व साहित्य यामध्ये घालून आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत आणि मस्त बारीक मिक्सरला वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे। पाणी घातल्यामुळे नारळाचं दूध छान निघालेलं आहे। आता आपण हे गाळून घेऊया। तुम्ही कॉटनच्या कपड्याने सुद्धा गाळून घेऊ शकता। हीच प्रोसेस आपल्याला 3 वेळा करायची आहे, म्हणजे नारळाचं पूर्ण दूध निघतं। एका चमच्याच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित हे सर्व गाळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि दूध सुद्धा बऱ्यापैकी निघालेलं आहे। पुन्हा आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि 1 ग्लास पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेऊया। दुसऱ्यांदा आपण हे मिश्रण वाटून घेतलं, तुम्ही बघू शकता आता थोडासा कलर लाईट झालेला आहे। पुन्हा आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी दूध निघालेलं आहे। पारंपरिक पद्धतीने सोलकढी बनवल्या जाते, त्यामध्ये बीट घालत नाही। 3 वेळा मी हे मिश्रण मिक्सरला वाटून घेतलं। इथे मी टोटल 3.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर पूर्णपणे आपण गाळून घेतलं। तुम्ही बघू शकता मस्त नारळाचं दूध निघालेलं आहे। त्यानंतर कोकम आपण अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, ते सुद्धा व्यवस्थित भिजून तयार झालेले आहेत। हाताने एकदा कुस्करून घ्यायचे आहेत, म्हणजे पूर्णपणे रस त्याचा निघेल। त्यानंतर कोकमचा रस आपल्याला नारळाच्या दुधामध्ये घालायचा आहे। लक्षात असू द्या, जेव्हा आपण कोकमचा रस हा नारळाच्या दुधामध्ये घालतो तेव्हा त्याची चव बघायची। जर जास्त आंबट असेल तर कमी रस घालायचा। इथे आपली सोलकढी तयार झालेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपण गाळून घेऊया, म्हणजे काही कण असतील ते निघून जातील। त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे। त्यानंतर फ्रीजमध्ये मी सोलकढी 2 तास मस्त थंड करून घेतली। थंडगार सोलकढी ही चवीला अप्रतिम लागते। उन्हाळ्यामध्ये पोटाला जास्तीत जास्त थंडावा देणारी, पचनास मदत करणारी आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी ही सोलकढी आहे। घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी ही सोलकढी एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत।